स्वागत आणि आपलं सगळ्यांना प्रणाम। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय गोविंदभाई परमार साहेब मुंबईवरून आले आहेत। नागपूरला 3 दिवसाआधी सतत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना गेल्या अनेक वर्षापासून ज्या सफाई कामगारांच्या अडीअडचणी आणि समस्या 10 ते 15 वर्ष झाले आहे। भारतीय जनता पक्षाचं कार्यकाल नागपूर महानगरपालिकेपासून तर दिल्लीपर्यंत आहे, म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत। पण सफाई कामगारांच्या गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या आहेत जसच्या तस आजही आहे। आम्ही सुरुवातीला 10 विषयापासून लढा सुरू केला गेल्या 15 वर्षापासून। आज ह्या समस्या वाढत 15 झाल्या। आम्हाला फायदा व्हायला पाहिजे होता, उलटा सफाई काम आज जास्त प्रमाणात त्रस्त होत आहे। त्याबद्दलच्या सगळ्या विषयानुसार आपल्याला पत्रकारांनी प्रेस विज्ञप्तीने आपल्याला कळविलं आहे। आमचे सन्माननीय गोविंदभाई परमार येत्या कालावधीमध्ये अधिवेशन नागपूर सत्रामध्ये होणार आहे। सगळे नेते मंडळी महाराष्ट्र शासन दरबार इथे लागणार आहे। अशा परिस्थितीत सफाई कामगारांच्या समस्याकरिता आणि त्यांच्या विषयाबाबत रीतसर माहिती आपल्या माध्यमातून या शहरापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा घेऊन आजची पत्रकार परिषद आयोजित केली। साहेब, आमच्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या माध्यमातून आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। आपण सर्व पत्रकार, सन्मान्य पत्रकार, आम्हाला आता आपलाच भरोसा राहिला आहे। राजकीय किंवा कोणी आमदार खासदार आमचा कोणी वाली नाही आहे, किंवा आमचा बोलणारा कोण नेता नाही आहे, कोण आमदार नाही आहे, कोण खासदार नाही, कोण नगरसेवक। तिथे सफाई कामगार आज 75 वर्ष पार झाली, तो गुलामीबद्दल बाहेर येतो चाललाय, पण तो आणखी जास्तीत जास्त गुलामीमध्ये चाललाय। आज इतकी दयनीय परिस्थिती आहे सफाई कामगाराची की सफाई कामगारांना कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करावं लागतं।